गोलंदाजाचं नाव भाऊ मेघवाले. थोडंसं फंबलिंग होते. पंच मंगेश बाईत डेड बॉलचा इशारा करता सलामीला फलंदाज गेलेला आहे निकेतन आणि सलमान. आणि वेगवान गोलंदाज भाऊ मेघवाले. बघूया मेघवाले काय करतायत आणि कशा प्रकारे निकेतन त्याचा मुकाबला करतो. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला बॅकफुटला जाऊन पॉइंटला चेंडू मारला जातो. एक रन पडून काढले ते एका धावेपेक्षा जास्त काय मिळणं अशक्य आहे. पहिल्या चेंडूवर एक बचावात्मक खेळ. सामना किती षटकांचा असेल? 5 षटकं. आणि पहिलं पॉवर प्ले असेल का? पहिला षटक 2 पॉवर प्ले असेल. पाहून या भाऊ मेघवाले राईट आर्म. यावेळेला मात्र कव्हरच्या डोक्यानं चेंडूला उडवला आणि दणदणीताचा चौकार जातो की का बघूया. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करत आहे. चेंडूचा यशस्वीरित्या थोपवलं जात आहे. रनिंग बिटवीन द विकेट मात्र दोघांमध्ये चांगलं अंडरस्टँडिंग नसल्यामुळे जिथे तिसरी धाव होती ती तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. किती काढले रे? 1 का 2? 2. पंच धावा किती? हा बरोबर. धावसंख्या झालेली 3. षटकातला तिसरा चेंडू मार्गस्थ करतोय भाऊ मेघवाले. यावेळेला मात्र पुन्हा एकदा थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जातोय. खोलवर टप्प्याची गोलंदाजी करतो. फलंदाजाला कुठल्या प्रकारचे मोठे फटके खेळता येणार नाही याची पूर्णपणे दक्षता घेतोय भाऊ मेघवाले. जबरदस्त अशी गोलंदाजी. आकर्षक येलो अँड ब्लॅक मधली कॉम्बिनेशन. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र पुढं सरसात चेंडूला मारण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू मात्र गुंगारा देतोय आणि निर्धाव पडतोय. पॉवर प्ले मध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी करायला पाहिजे अशी आदर्श गोलंदाजी चिवट तिखट मारा करतोय. फलंदाजाला जखडून ठेवतोय. कुठल्याही प्रकारचे मोठे फटके त्याला खेळता येणार नाही याची दक्षता घेतोय भाऊ मेघवाले. षटकातला पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यानं चेंडू लोडवला. यावेळेला मात्र चेंडू थोपवणं अशक्य होणार आहे. पंचांचा इशारा येतो आमच्याकडं. खणखणी दणदणीत आजच्या दिवसामधला पहिला चौकार आणि पहिल्या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9. पाता पाता या षटकातले 5 चेंडू मार्गस्थ झाले. शेवटचा अंतिम चेंडू मार्गस्थ. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यानं उडवला आहे. परंतु यावेळेला 2 क्षेत्ररक्षक त्याचा यशस्वीपणे पाठलाग करत आहेत. एका धाव आणि दुसरी धाव घेतली जाते. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. बघितलं का दोन्ही क्षेत्ररक्षक थोडेसे गाफील आहेत, थोडेसे सुस्त झालेले आहेत. आणि बरोबर जिथे एक धाव होती तिथे मात्र दुसरी धाव घेतलेली. 2 धावांनी धावसंख्या आमचे स्कोरर संख्या जाऊन पोहोचली ती 9 वर. कसं तर संतुलित मारा भाऊ मेघवाल यांनी केलेला. पॉवर प्ले असताना सुद्धा 9 धावा देणे म्हणजे फार मोठी धावसंख्या नाही. किंबहुना फलंदाजांनी कुठल्या प्रकारचा मोठा फटका पत्करलेला नाही. 1-1, 2-2 धावांवर भर देत धावसंख्या फलक हालता ठेवण्याचा निर्णय घेतलेला. दुसरे षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत आलं पाहिजे. काय नाव? कोण आहे गोलंदाज? गोलंदाज वैभव. माहिती असेल पाठवा ना. विकास भीमरा. गेल्या 3 दिवसापासून ढगाळ वातावरण, क्लाउडी स्काय, त्याच्यामुळे थोडंसं मंद मंद हवा
आणि या वातावरणामुळे विशेषतः वीटभट्टीवाले चिंताग्रस्त आहेत, कलिंगडाची काशीवाले चिंताग्रस्त आहेत, शेवग्याच्या शेंगा, वरव्याच्या शेंगा यांच्या उत्पादनावर याचा मोठा परिणाम होणार आहे आणि त्याच्यामुळे स्थानिक लोक याच्यामुळे चिंताग्रस्त आहेत. परंतु हे नैसर्गिक इट इज अ नॅचरल कलॅमिटीज. पुढचा चेंडू विकास भिमरा, राईट आर्म ऑफ द विकेट. यावेळेला मात्र कव्हरवरनं चेंडूला उडवलं आणि क्षेत्ररक्षक घेतो की काय, आणि इव्हन बाउन्सनी चेंडू जातोय दन 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 करीत. डीप एक्स्ट्रा कव्हरवरनं चौकार आले. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मला वाटते 11-13. खानिवली प्रीमियर लीगचा हा क्रिकेटचा महासंग्राम. या परिसरामधील जे कोणी प्रतिभा संपन्न, वंचित, दुर्लक्षित खेळाडू होते, या खेळाडूंना जगाच्या पटलावर येण्याची नवीन संधी या प्रीमियर लीगमधनं भेटते. पुढचा चेंडू राईट आर्म ऑफ द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला थ्रू द लाईन मारलेला आहे आणि मला वाटतं नो मॅच लाईनमध्ये चेंडू पडतोय. दुसरी धाव घेतली जाते. थोडासा क्षेत्ररक्षक गाफील होतोय आणि त्याचा पूर्ण फायदा घेत जिथे एक धाव होती तिथे 2 धावा पाहून काढल्या जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली 15. आता मात्र निकेतन आणि सलमान यांनी निर्णय घेतले की कुठल्याही प्रकारे आता खराब चेंडूंची प्रतीक्षा न करता प्रत्येक चेंडूवर धावा टोलवायच्या आणि गोलंदाजावर कुरगोडी करत गोलंदाजाला बॅकफुटला ढकलायचा, अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे. षटकातले 2 चेंडू टाकून झाले. तिसरा चेंडू मार्गस्थ करतोय विकास भिमरा. अंबिस्ता एंडकडनं राईट आर्म ऑफ द विकेट, पंचांच्या डावीकडनं. यावेळेला मात्र क्लासिक शॉट पाहायला मिळतो. फ्लिक ऑफ द रिस्ट, 1 रन तोडून काढले. ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. सुपर रनिंग बिटवीन द विकेट. यावेळेला मात्र थ्रो येतो अचूक, परंतु कलेक्ट करताना मात्र थोडीशी फंबलिंग झाली आणि त्याचा निर्णय घेत 2 धावा पाहून काढल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली 17. अतिशय नैसर्गिक असं हे मैदान. अगदी कुठे अडथळा नाही, कुठे डिक्लर झोन नाही आहे. मनमुराद फटकेबाजी करायला संधी आहे फलंदाजाला. षटकातला पुढचा चौथा चेंडू विकास भिमरा, पंचांच्या डावीकडनं अर्थात राईट आर्म ऑफ द विकेट. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा पुढे सरसत पॉईंटच्या वरनं चेंडूला टोलवलं जातं. 1 रन पडून काढले. ते चेंडू चौकारकडे जातो की काय बघूया. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धावा पडून काढल्या जातात. धावसंख्या जाऊन पोहोचली 19. बघा एक आदर्श फलंदाजी आपल्याला निकेतन आणि सलमान यांच्याकडनं पाहायला मिळते. वैयक्तिक 11 धावांवर खेळता येतं निकेतन. हे कुठल्याही प्रकारचे खराब चेंडू आले की त्याला टोलवायचं सीमा रेषेपलीकडे. चांगल्या चेंडूला मात्र कॉपी बुक स्टाईल ऑफ क्रिकेटने खेळायचं आणि सिंगल डबल खेळत धावफलक खालता ठेवायचा आणि गोलंदाजी करणाऱ्या संघावर दबाव आणायचा. यावेळेला मात्र पुन्हा एकदा तडाखा आणला जातोय आणि 1च धाव मिळते. 1 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली 20 वर. आक्रमण आणि बचाव असा सुरेख मिलाप आपल्याला दोन्ही फलंदाजामधनं पाहायला मिळतो. पहिल्यांदा आता स्ट्राईकला येतो तो सलमान आणि सलमानला काहीतरी कमिटमेंट करतोय तो निकेतन पाटील. पुन्हा एकदा विकास भिमरा राईट आर्म ऑफ द विकेट, पंचांच्या डावीकडनं सलमानसाठी. यावेळेला सलमानने सुद्धा चेंडूला टोलवले. गोलंदाजाच्या डाव्या बगलेने चेंडू काढलेला. 1 रन पडून काढले जाते. 1 धावाने धावसंख्या जाऊन पोहोचली 21 वर. 11 स्टार बोरांडा ज्याचे मालक आहेत संघ मालक प्रथमेश पाटील आणि त्यांच्या विरोधामध्ये असलेला संघ साईशा क्वीन साईशा क्वीन त्याचे मालक आहेत समीर पष्टे. तिसरं षटक मार्गस्थ करण्यासाठी येतोय खानिवली एंडकडनं संजय. तर या विभागातले जे दुर्लक्षित, वंचित, नव्या दमाचे, नव्या जोशाचे खेळाडू आहेत संघ मालक आहे 11 स्टार बोरांडेचे प्रथमेश पाटील आणि सायेशा क्वीन समीर पष्टे. जय श्रीराम संघाचे रोहित पाटील यांना विनंती की सन्मानाने क्रीडा मंचावर यायचं आहे. जय श्रीरामचे रोहित पाटील
कृपया आपल्याला आयोजकांची विनंती आहे, पण सन्मानाने विनाविलंब समालोचन कक्षाच्या बाजूला यायचं आहे. गोलंदाज जय पवार, संजय पवार, संजय पवार मॅन फ्रॉम लोहपे. भोग्या संजय पवार. पवार म्हटलं की महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा बोलबाला असलेलं नाव पवार. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला फुलटॉस पद्धतीचा चेंडूला भिरकावून दिलं जात आहे आणि झेल ही सुटतोय. अतिशय गचाळ ढिसाळ दळभद्री क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. अतिशय गचाळ आणि झेल सुटल्यानंतर त्यांचे संघ समर्थक संघ मालक नक्कीच त्यांच्यावर वैतागले असतील, चिव्या साप देत असतील. 11 स्टार बोरांडे, धावसंख्या 22. खरं तर खेळाडूंना आपापली प्रतिभा संपन्न आपापलं सुप्त कलागुण जगासमोर आणण्याची नामांकित संधी असते. त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. पुन्हा एकदा संजय पवार राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला मात्र पंचांचे हात समांतर, धाव अवांतर, वेगावर भर देताना मात्र दिशा बरकटे आणि पंच मंगेश बाई ज्यांचं टेनिस क्रिकेटमध्ये मोठा दबदबा व्यावसायिक पंच आहेत आणि निष्पक्षपणे आणि निस्वार्थपणे पंचगिरी करण्यामध्ये त्याचा लौकिक कायम आहे. संजय पवार यांचा थोडासा स्वैर मारा. पुन्हा एकदा या षटकामधला पुन्हा मार्गस्थ करतोय संजय पवार. उंच पुन्हा शिरशिडीत बांधल्याचा लोप्याचा एक नव्या दमाचा नव्या जोशाचा नवा स्पीड स्टार. पुन्हा एकदा संजय पवार पंचांच्या उजवीकडनं. यावेळेला चेंडूला उडवलाय आणि लॉंग ऑफ सीमा रेषेवर मात्र पहिला आदरा बसतोय. निकेतन पाटील मॅन इन फॉर्म. तंबूच्या आश्रयाला पहिला आदरा पहिला झटका. 1 बाद 23. मालक जितू पष्टे थोडेसे चिंताग्रस्त आहेत, चिंतातूर आहे, हवालदिल आहेत. नवीन फलंदाज कोण आलेला आहे? अजिंक्य मोकासी. एक बाद 23 बाद झालेला फलंदाज निकेतन. बघूया संजय पवार ज्या उद्देशाने त्याला गोलंदाजीसाठी आणलं त्या उद्देश सार्थ ठरवत आहे आणि अशा प्रकारे एक चांगला फलंदाज बाद करून आपल्या संघाचं मनोधैर्य आपलं नैतिक बळ वाढवतो आणि सांगतो कम ऑन बॉईज. पुन्हा एकदा पंचांच्या थोडंसं पंच त्याला अडथळा आणतात कारण खेळाडू तयार नव्हता. खेळपट्टीवर काही खडे काही घाण आली, ती घाण स्वतः साफ करतोय जे फलंदाजाला अडथळा ठरू शकतात. या षटकातला पुढचा चेंडू पंचांच्या उजवीकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एक बाउंड्रीचा जोरकस फटका पाहायला मिळतो. 1 रन पडून काढले ते एका धावेपेक्षा जास्त काय मिळणे अशक्य. 1 बाद 24 नाही 1 रन. पुन्हा एकदा संजय पवार सज्ज होते राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला मात्र पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने चेंडूला स्केअर केला आणि याच्यावर मला वाटते कमीत कमी 3 किंवा 4 धावा मिळू शकतात. आणि पुन्हा एकदा गचाळ ढिसाळ गलथान दळभद्री क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडू थोपवता आला नाही आणि चेंडू वेगाने जाऊन पोहोचतो सीमारेषे पलीकडे. धावसंख्या 1 बाद 28. 2 दिवस खेळणारे संघ मला घेतात. 11 स्टार बोरांडे विरुद्ध ज्यांचे संघ मालक आहे प्रथमेश पाटील. सायशा क्वीन ज्याचे मालक आहेत समीर पष्टे निचोळे. जय श्रीराम मालक आहेत सचिन पाटील संजय पाटील गौरापूर. आराध्या 11 चे मालक आहेत चेतन पाटील भावेगर. याच्या प्रकारे चेंडूला उडवलं जाते आणि पहिला दुसरा आदरा बसतोय. 2 बाद 28.
नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय विनायक वाघ. मालक आहे चेतन पाटील मॅन फ्रॉम भावेगर. आई गावदेवीचे मालक आहेत योगेश पाटील आणि नशीब पाटील देवगर. DD11 त्याचे मालक आहेत रोहिल भोईर तुषार पाटील राहुल भोईर तुषार पाटील आणि मॅन फ्रॉम बिलोशी. तर असे एकंदरीत आजच्या दिवसामध्ये 6 संघ खेळणार आहेत. आजच्या दिवसातला पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय स्टार बोरांडे 11 स्टार बोरांडे विथ सायेशा क्वीन. पुन्हा एकदा संजय पवार राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला फुलटॉस पद्धतीचा चेंडू स्क्वेअर लेग पंचांच्या डाव्या बगलेतून चेंडूला टोलवलं जाते. एका धावेपेक्षा जास्त काय मिळणं अशक्य आहे आणि धावसंख्या 2 बाद 29. षटक संपल्याची उद्घोषणा पंचांकडनं. दोन्ही बाजूनी खेळण्याची संधी खेळाडूंना मिळते. आपण पाहतायत खानिवली प्रीमियर लीग 2024चा हा क्रिकेटचा धमाका 7वं वर्ष आहे. या नव्या वर्षाच्या उत्तरार्धामध्ये आता आजचा काही दिवसावर आलेला आहे आणि आजच्या तरुणाईचा मोठा सण आहे 31. ज्याचे सर्व तरुणाईला प्रचंड वेध लागलेले आहेत की कधी एकदा 31 येतो आणि आम्ही धमाल करतो. तीन षटकं झाली का? 4थं षटक टाकण्यासाठी गोलंदाज कोण येतोय? आतिश धापसी. आतिश धापसी की वापसी बघूया काय करतो आतिश धापसी. विकेट हॅट्रिकला अविनाश हरड यांच्याकडनं विकेट हॅट्रिकला 500 रुपयाचं रोख बक्षीस देऊन सन्मानित केलं जाईल. खेळाडूंना मालामाल केलं जात आहे. गावातल्या खेळाडूंना एक प्रकारची प्रेरणा एक प्रकारचं उत्तेजन दिलं जात आहे. संदीप पाटील SP स्पर्धेचे खास आकर्षण आहे. बुधवार दिनांक 25 डिसेंबर 2024 रोजी प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. मैदानाच्या बाहेर झेल पकडल्यास रोख रक्कम 1000 रुपये. मग काही खेळाडू तर खेळायच्या ऐवजी तिकडेच जाऊन बसतील प्रेक्षकात नाही का? खेळाडूंना नाहीये हा फक्त प्रेक्षक. आणि जरी खेळाडू तिथे गेला सिव्हिल ड्रेसवर तरी आम्ही त्यांना बरोबर ओळखू. खेळाडूंसाठी नाहीये ती. ज्येष्ठ वयोवृद्ध नागरिक असतील यांच्यासाठी असेल. तर गोलंदाज येतोय आतिश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र चेंडू खोलवर टप्प्यात आणि उंच उडवला जातोय आणि सरळ साईड स्क्रीनच्या दिशेने मारलेला निहायत खूपसूरत शॉट आणि चौकारानं धावसंख्या आमचे स्कोरर संख्या जाऊन पुरली 33 वर. जबरदस्त असा देखना फटका पंचांच्या डोक्यावरनं मारलेला आणि सरळ साईड स्क्रीनला दस्तक देतोय. आतिशवर केलेला हल्ला. 4थं षटक आहे. अजूनही 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 11 चेंडू शिल्लक असताना धावसंख्या झालेली मला वाटते 2 बाद 33. फार मोठी धावसंख्या मी नक्कीच म्हणणार नाहीये. पुन्हा एकदा आतिश राईट आर्म ओव्हर. यावेळेला मात्र वेगवान मारा आणि पंचांचा हात आकाशाच्या दिशेने निघून जाते आणि फलंदाज तिसरा गडी बाद होतोय 3 बाद 33. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय जयेश येतोय मैदानामध्ये. हितेश सावंत. ओके हितेश सावंत येतोय मैदानामध्ये. षटकामधला पहिला चेंडू चौकार खाल्ल्यानंतर चांगलं कमबॅक केलं आतिशने आणि आपल्या टीकाकारांची तोंड बंद केलेली आहेत. पुन्हा एकदा आतिश षटकातला पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट.
पंचांच्या डावीकडनं नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेला हितेश सावंत. बघूया काय करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू पडतोय. यावेळेला फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण. नक्कीच 2 धावा तर मला इथे नक्कीच पाहिजे होत्या, परंतु रनिंग बिटवीन द विकेट मात्र चिंताग्रस्त आहे. कारण जवळजवळ सीमा रेषेपर्यंत चेंडू गेल्यानंतर जर 2 धावा होत नसतील तर रनिंग बिटवीन द विकेट ही गंभीर आहे. मला तर असं वाटलं की 40+ खेळाडू खेळतात की काय अशा प्रकारे रनिंग बिटवीन द विकेट पाहून मला चिंता वाटली तरुणांची. पुन्हा एकदा यतीश यांचा षटकातला 4था चेंडू मार्गस्थ करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डावीकडनं. चेंडू पडतोय. आडव्या बॅटनं चेंडूला टोलवलं जातंय. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू येतो. 1 धाव पडून काढली जाते. एका धावाने धावसंख्या जाऊन पोहोचली. ते आमचे स्कोरर सांगतात बरोबर 3 बाद 35. नियंत्रित मारा केला जातोय. फलंदाजांना फार मोठी संधी दिलेली नाही किंवा फलंदाज बॅकफुटला गेलेले बचावात्मक रीतीने खेळतात. कदाचित संघ व्यवस्थापनाने काही विशिष्ट आदेश त्यांना दिले असावे आणि आदेशाभर हुकूम त्यांचा खेळ चालू आहे. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न केला जातो. अपील केलं जातं. अपील फेटाळून लावलं ते दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो की काय बघूया. यावेळेला मात्र थोडंसं त्यांचे कान टोचल्यानंतर त्यांचं रनिंग बिटवीन द विकेट सुधारलेलं आहे. धावसंख्या 37. 5 षटकांच्या सामन्यामध्ये मला वाटते झटपट क्रिकेटमध्ये साधारणतः 60 ते 65च्या आसपास धावा उभारल्या प्रथम फलंदाजी करताना, तरच त्यांना एक प्रकारे एक सन्मानजनक धावसंख्या म्हणता येईल. पुन्हा एकदा आतिश चांगली गोलंदाजी केली. चौकार मारल्यानंतर चांगलं कमबॅक केलेले. कुठल्या प्रकारे मोठे फटके खेळू दिले नाहीत. फलंदाजाला जखडून ठेवलेलं आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र कडक आणि झेल उडतोय की काय बघूया. पुढ्यात पडतोय चेंडू. 1 रन पडून काढले. ते दुसरी धाव घेतली जाते आणि 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोचते 3 बाद 39. षटक संपल्याची उद्घोषणा पंचांकडलं. शेवटचं हाणामारीचं षटक. बघूया कोण घेतोय आणि या शेवटच्या 6 चेंडूमध्ये किती धावा टोलवल्या जातात हा औत्सुक्याचा विषय असेल. या 40 धावा झालेल्या. 40 धावा धिस इज नॉट अ इनफ स्कोर. मला वाटते किमान मी अगोदर भविष्यवाणी केली 40 धावा तर इनफ नाही आहेत. किमान आता शेवटच्या 6 चेंडूमध्ये 15 ते 20 धावा जर आल्या तर मात्र सन्मानजनक धावसंख्या म्हणता येईल. यानंतरचा होणारा सामना मी दोन्ही संघ मालकांना संघ नायकांना अलर्ट करतोय. जय श्रीराम विरुद्ध आराध्या 11. जय श्रीरामचे मालक आहे संजय पाटील मॅन फ्रॉम गौरापूर, तर आराध्या 11चे मालक आहे चेतन पाटील मॅन फ्रॉम भावेघर. जय श्रीराम आणि आराध्या 11 दोन्ही संघ नायक संघ मालक याची नोंद घ्यायची आणि नाणेफेकीसाठी विनाविलंब समालोचन कक्षासमोर यायचं आहे. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा पवार. बघा स्पर्धेचा नियम आहे ब्लॅक कलरचं ट्रॅक सूट अंगावर पाहिजे. ट्रॅक वा खोलवर टप्प्याचा चेंडू सफल होत आहेत. 1 रन पडून काढली जाते. निळ्या रंगाची किंवा इतर कुठल्याही रंगाची ट्रॅक घालता येणार नाही खेळाडूला. कंपल्सरी नियम आहे असोसिएशनचा. काळ्या रंगाची ब्लॅक कलरची ट्रॅक अंगावर पाहिजे. दुसऱ्या कुठल्या रंगाची जर असेल तर चालणार नाही. त्या खेळाडूला बंदी घातली जाईल खेळण्यासाठी. नियमांचं सर्वांनी पालन करावं. संजय पवार अंतिम षटकातला दुसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र आपटून टाकलेला चेंडू वेगवान माला फलंदाज आणि यष्टीरक्षक दोघांना गुंगारा देतो. निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू संजय पवार राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र चेंडूला उडवलाय. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतो की काय स्वतः गोलंदाज त्याचा झेल घेण्याचा प्रयत्न करतोय.
परंतु झेल सुटतो आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते, ती जाऊन पोहोचते 3 बाद 42. 3 चेंडू टाकून झाले. अत्यंत नियंत्रित शिस्तबद्ध चिवट तिकट मारा, एखाद्या मारवाड्याला लाजवेल अशा प्रकारची कंजूस गोलंदाजी संजय पवार यांच्याकडनं पाहायला मिळते. षटकातला 4था चेंडू. राईट आर्म ओव्हर द विकेट. याला पुन्हा एकदा चेंडूला टोलवलंय आणि इथे मात्र 4था गडी बाद होतोय. 4 बाद 42. नाणेफेकीसाठी यायचं आहे जय श्रीराम आणि आराध्या 11. नवीन फलंदाज मैदानामध्ये कोण दाखल झालेला आहे? ज्ञानेश्वर सावंत येतोय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि अत्यंत भेदक मारा आपल्याला संजय पवार यांच्याकडनं पाहायला मिळतोय. फलंदाजाला जखडून ठेवलेला आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. याला पुन्हा एकदा आडव्या बॅटनं मिड विकेटच्या दिशेने चेंडूला टोलवलं जात आहे आणि पुन्हा एकदा गडी बाद होतो. इथे भेदक मारा आल्या पावली पुन्हा एकदा फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. पाच बाद 42. प्रणित. चला देवन टीम टर्न. क्षणात विलंब न करता आपण तोडी. शेवटचा चेंडू. श्रीराम बोस. 43 झालेले आहेत. 43 43 टू विन द मॅच. चला टीम. हॅलो टीम कॅप्टन त्वरित यायचंय. हॅलो मनोज जी आरडी ते उपस्थित होत आहेत. वेलकम. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. कॉलिंग कोण करणार आहे? जय श्रीराम टीम कॅप्टन कॉल देत आहेत. अविनाश आरडेंच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक. छापा असं कॉल आला आपण पाहताय. नाणेफेक काय? हॅलो निर्णय स्वीकारलाय आणि आमंत्रित केलं जातं इथे मात्र फलंदाजीसाठी टीम जयश्रीराम संघाला. पाहूयात चॉईस करण्याकरिता आपण त्वरित इथे मात्र यायचंय. हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. सह्याद्रीच्या चादडातून नाथ भवानी गरजे, काळजात रक्तात वाती नाव आमच्या राजे, हिंदुस्थानाचे आराध्य दैवत
छत्रपती या शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून संकटी धावणारी नवसाला पावणारी आई माझी एकविरा माऊली आई वजराईच्या चरणी नतमस्तक होऊन उपस्थित सर्व क्रिकेट रसिक खेळाडूंना या समालोचक तेजस उभीचा हरे कृष्णा नमस्कार. जय सियाराम जय बजरंग नमो पार्वती पते हर हर महादेव. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. आजच्या तिसऱ्या दिवसातील अच्छा तर नक्कीच जाऊयात मॅचच्या दिशेने. आजचा दिवस तिसरा कानिवली विभाग प्रीमियर लीग 2024 पर्व 7व्याचा हा थरार आपण इथून मात्र अनुभवताय. आणि या स्पर्धेमध्ये दिवस तिसऱ्या दिवसामध्ये होणारी पहिली मॅच आपण पाहिली. एका बाजूने सायशा क्वीन आणि त्याच्या विपक्षात स्टार 11 स्टार बोरंडे या दोन संघांमध्ये. प्रथमतः 11 स्टार बोरंडे संघांनी फलंदाजी करत असताना 42 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या आणि विजयाकरिता 43 धावांचं आव्हान समोर ठेवले गेलंय. विनंती असेल फलंदाजी करत असताना यस एक दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. तुम्हाला एक संधी असणार आहे तिसऱ्या पंचांच्या मागणीकरिता. फक्त ती बिमरकरिता आपण करू शकता. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. निंबोलीहून उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. यस वैभव भोईर आणि भाऊ मेघवाळे आपल्याला हे दोन सलामीचे बॅटर टीम सायशा क्वीनच्या मार्फत इथे मात्र पोहोचताना पाहायला मिळतात. वैभव भोईर यांचा विचार केला तर गोल्डन स्पोर्ट्सचे जे ओनर आहेत आणि सध्या तरी टिटवाळा इथे त्यांचं शॉप आपल्याला पाहायला मिळतोय. पण आज आपल्या संघाची बाजू सावरण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. पहिलाच बॉल यावेळेस करारी प्रहार करतायत क्षेत्ररक्षक. तिथे मात्र चूक करतोय. क्षेत्ररक्षकाच्या हाताला चुंबन घेऊन हा चेंडू सुरुवात दमदार ठोकलाय वैभवने. इथे मात्र ब्रँडेड चौकार 4. थँक्यू डीजे. सातत्यानं याच्या आधी लावलेलं गीत आणि आत्ताची लावलेली धून चॅलेंजच्या मैदानावर पण सातत्यानं मेकअपला ऐकले आणि त्याचंच एक प्रात्यक्षिक आमचे यस इथे मात्र डीजे इथे पोहोचवत आहेत. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. चांगलं डीजे ऑपरेटिंग तब्बल 3 दिवस आपण त्यांचं पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सय्यार षटकातील पुढचा चेंडू घेऊन डिलिव्हर करण्याकरिता यावेळेस हलक्या हातानं दिशा इथून मात्र दर्शवली जातीये. यावेळेस रनआउट करण्याची संधी होती. झेल कन्वर्ट आपण पाहताय वेळच्या वेळी सावरलं गेलं. हॅलो चेक. हॅलो चेक. नंतर बाल बच गए बॅटर असं म्हणायला हरकत नाहीये. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज अजिंक्यला आपण पाहताय. पुढचा बॉल खूप वेळ चेंडू हवेमध्ये. इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून फटका कन्वर्ट केला गेला होता. क्षेत्ररक्षक तिथे मात्र पोहोचेल. जेल होईल फेकी होईल. तोपर्यंत धावा मिळतील तरी किती. धावा इथून मात्र मिळत आहेत 2. चांगला प्रयत्न होता जेल कन्वर्ट करण्याचा. इथे मात्र धावत येऊन किंवा बॅक साईडला थोडंसं धावत येऊन जेल कन्वर्ट करणं कठीण असतं. पण प्रयत्न अतिशय चांगले पाहायला मिळाले. प्रयत्नाची दाद द्यावी लागेल. जय श्रीराम चे कर्णधार आहेत. आपली प्लेइंग 11 लिस्ट अजूनही आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही आहे. ती कृपया घेण्याकरिता कोणाला तरी पाठवा आणि प्लेइंग 11 लिस्ट आहे ती आमच्यापर्यंत आपण त्वरित पाठवून द्यायची आहे. सिंगल मिळती आहे. धावा संख्या 7 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतात. अजिंक्य मोकाशीला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. धावा संख्या 7. चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत 4 गोलंदाज तयार.
व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत इथून मात्र दर्शवत आहेत. थोडीशी दिशा भरकटताना हा चेंडू जास्ती काय मिळणार नाही, फक्त एक धाव मिळेल. व्हाईट बॉल आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाला. भाऊ मेघवाळे ऑन स्ट्राईक. मॅन फ्रॉम मेघवाळे पाड्याचा हा खेळाडू ओहो हो फसवलं गेलंय यावेळेस बॅटर भाऊला. आपण इथून मात्र पाहताय चांगली गोलंदाजी आहे. एका बाजूने अजिंक्य मुकाशीला पाहताय. वय वर्ष 22. कोणसईचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो आणि खानिवली विभागाच्या हद्दीवर असलेलं हे गाव कोणसई आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. दर्पण मुकाशी ज्यांचे दर्शन मुकाशी यांचे बंधुराजा आहेत. अजिंक्य मोकाची आमचेही चांगले मित्र आहेत, पण सध्या एक खेळाडू आणि समालोचक हे नातं आमचं मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रोक्स पॉवरफुल आहे. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचायला उशीर होतोय. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जातोय. अंतिम चेंडूवर करारी प्रहार. चौकार 4. नक्कीच षटक क्रमांक पहिलं संपलंय. धावसंख्या 12 या अंकावर धावफलक. पंच आपण द्या सक्त ताकीद. तुम्हाला असं वाटलं वेळ जास्ती घेत आहेत गेम प्लॅनिंगला, तर आपण सक्त ताकीद मैदानाच्या आतमधून द्यायची आहे. सर्व अधिकार तुम्हाला आयोजकांच्या वतीने ते प्रदान करण्यात आलेले आहेत. खेळाडू कक्ष असू द्या, कानिवली विभागचं मोठं फ्लेक्स असू द्या आणि मान्यवरांचे काही फ्लेक्स असू द्यात, हे कोणी पोहोचवले तर यश पष्टे क्रिएशन, मॅन फ्रॉम निसोळे, एक ब्रँडेड क्वालिटी ज्यांच्याकडून सातत्यानं प्रमोट केली जाते. पॉलिटिशियन असतील, समाजसेवक असतील, त्यांचे व्हॉट्सअप स्टेटसचे बॅनर, त्याच्यानंतर कुठलाही सोहळा असू द्या, कुठलाही प्रोग्राम असू द्या, त्याच्याकरिता लागणारे सर्व फ्लेक्स जर आपल्याला पाहिजे असतील तर यश पष्टे क्रिएशनशी आपण संपर्क साधा आणि मोठ्यात मोठे आणि क्वालिटीपूर्वक बॅनर आपण त्यांच्याकडून मिळवा. पुनश्च एकदा उपस्थित सर्व प्रेक्षक राजा आणि यूट्यूब लाईव्हला जोडल्या गेलेल्या सर्व प्रेक्षक राजांचं खानिवली विभाग कमिटीच्या तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. आदरणीय बंटी शेठ काठोळे या विभाग लीगचे अध्यक्ष, त्यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. तदनंतर आपण पाहताय नयन राऊत यांच्या वतीने हार्दिक स्वागत. अविनाशजी हरड यांच्याकडून हार्दिक हार्दिक स्वागत. तदनंतर देवेंद्र सोरगे यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेस स्विच हिट वैभवच्या बॅट मधून हा चेंडू चाललाय. पुनश्च एकदा गोल्डन स्पोर्ट्स, गोल्डन चौकार 4. थँक्यू. डीजे ऑन मूड आपल्याला पाहायला मिळतात. डीजे सागर ऑन मूडमध्ये पाहायला मिळतात. तदनंतर सागर शेठ यांच्याकडूनही मनपूर्वक हार्दिक स्वागत. सचिन पष्टे यांच्या वतीने उपस्थितांचं हार्दिक स्वागत आणि निखिलजी बागुल यांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. कमिटी मेंबर्स त्यांचे फ्लेक्स आपण पाहत आहे, ज्यांच्या मार्फत या कमिटीच्या मार्फत विभागातील खेळाडूंना आणि प्रेक्षक राजांना क्रिकेटची मोठी पर्वणी पाहता यावी या अनुषंगानं हे विभाग लीगचं आयोजन आपल्याला इथं मात्र पाहायला मिळतात. तदनंतर सर्व संघ मालक त्यांची नावं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू, ज्यांच्याशिवाय ही लीग अपूर्ण आहे. तोपर्यंत आपण बॅक टू ग्राउंड पुनश्च एकदा पोहोचूयात. मैदानाच्या आतमध्ये सिंगल मिळताना आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या सिंगलनं जाऊन पोहोचताना 17-17. क्रिकेट विश्वजगतातील अशुभ आकडा आता मात्र धावफलकावर. पुढचा बॉल यावेळेस दिशा आता दर्शवली गेली आहे. कव्हरच्या रिझनमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होताना आपण पाहताय. सध्या तरी चौकार जरी पहिल्या चेंडूवर कन्वर्ट झाला तरी पुढच्या 2 चेंडूवर बघितलं तर लाईफ लाईनचा उपयोग इथे मात्र करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि तोच कदाचित लाईफ लाईनचा उपयोग करून सामन्यामध्ये जिवंत राहण्याचं काम पाहायला मिळतं. 43 धावांचं आव्हान इथून मात्र पार करायचं आहे या साई शकवीन संघाला. पुणे एकदा स्विच इट पहा. कदाचित जर का बघितलं कधी ट्रेन आधी बदलली होती, पण ज्या रोडनी जायचं, ज्या ट्रॅकनी जायचं होतं त्या ट्रॅकनी न जाता कुठेतरी मात्र इथे ट्रॅक चेंज केलं गेलं. असं वाटलं की स्विच हिट केल्यानंतर ऑनसाईडला फटका कन्वर्ट केला जाईल, पण कव्हरच्या दिशेनं थोडासा फटका कन्वर्ट केला गेला आणि पुनश्च एकदा सिंगल इथून मात्र पाहायला मिळाली. धावसंख्या 18 या अंकावर. पुढचा बॉल भाऊ मेघवाळेकरिता आपण इथून मात्र पाहताय. फार काही मिळणार नाही आहे, पेक्षा काहीच मिळणार नाही आहे असं म्हणायला इथून मात्र हरकत नाही आहे. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू संपतायत. आत्तापर्यंत 5 धावसंख्या
इथून मात्र 18 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज. पुढचा बॉल यावेळेस भिरकावून दिले गेले क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षण होईल. चौकार तर अडला गेलाय पण धावा किती मिळाल्यात तर अंतिम चेंडूवर धावा इथे मात्र मिळाल्या 2. षटक संपेल क्रमांक 2चं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या 21-21 या अंकावर धावफलक. थँक्यू डीजे गम मध्ये गेलेत असं वाटते. आमच्या डीजे सागर भिवंडीवरून कोलिवलीवरून इथपर्यंत पोहोचलेत. डीजे पण कोलिवलीचे आहेत आणि आमचे पंच सुद्धा कोलिवलीचे आहेत जे मैन पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. चला आराध्य 11 संघांनी त्यांची प्लेइंग 11 लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवली आहे. जय श्रीराम संघ आपण सुद्धा आपली प्लेइंग 11 लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायचे. मनोज हरट, सचिन पष्टे, अनिकेत पष्टे, स्वप्नील मोकाशी, मनोज जाधव, विजय बटाला, राहुल पाटील, मुजाहिद फक्की, रोशन भगवते, विशाल सातवी, अजय सातवी, उसामा फक्की आणि सचिन जाधव ही प्लेइंग 11 लिस्ट आराध्य 11ची आपल्याला पाहायला मिळते. विशाल सातवी आणि सचिन जाधव वगळता अख्खे खेळाडू पूर्ण खेळाडू हे आज मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मी जय श्रीराम संघाला विनंती करतोय आपलाही आदरणीय सन्माननीय निलेशजी पष्टे साहेब इथे उपस्थित होत आहेत. आम्ही निलेशजी पष्टे साहेबांना विनंती करतो साहेब आपण मुख्य व्यासपीठावर येऊन सन्मानानं व्हायचं आहे. आपली जागा ही VIP डाईसमध्ये आहे. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21-21 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. फटका जणू फसला होता की काय. क्षेत्ररक्षकाला थोडंसं जजमेंट चुकीचं पाहायला मिळालं चेंडूच्या बाबतीत. झेल ड्रॉप होताना आपण इथून मात्र पाहिला. तोपर्यंत एक धाव कंप्लीट करून धावसंख्या 22 विनायकला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. असं वाटलं अजिंक्य मोकाशीला कंटिन्यू केलं जाईल का किंवा त्यालाच पुनश्च एकदा संधी दिली जाईल का पण नाही या विनायकला आणले गेले. गोलंदाज तयार. पुढचा बॉल पावलांचा वापर करून इथे मात्र खेळायचं होतं. नो बॉलचा इशारा. 3 खेळाडू एकाच रो मध्ये आपल्याला इथे मात्र पाहायला मिळालेत आणि त्यामुळेच की काय पंचांनी इथे मात्र या चेंडूला नो बॉल इथून मात्र घोषित केले गेलंय. पहा क्षेत्ररक्षणाची ही जी काही शैली आहे किंवा क्षेत्ररक्षण सजवणं हे सुद्धा खूप परफेक्टली गरजेचं आहे. या गोष्टी यष्टिरक्षकाच्या लक्षात असणं गरजेचं आहे. आणि आम्ही सातत्याने काय म्हणतो की गोलंदाजचा आरसा आहे. साईड मिरर किंवा साईड पाहण्याकरिता नव्हे तर प्रत्येक गोष्टीची पाहणी करणं गरजेचं आहे. पंचमचे तटस्थ आहेत आणि एव्हरी बॉल इज अ फ्री हिट, एव्हरी नो बॉल इज अ फ्री हिट आणि त्यामुळेच की काय येणारा हा चेंडू पुढील इथून मात्र आपल्याला फ्री हिट पाहायला मिळेल. चला थोडंसं घाई करणं बंधनकारक असेल. टीम 11 स्टार बोरंडे थोडंसं पण वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. 3 खेळाडू जे आहेत ते एका रेषेमध्ये पाहायला मिळालेत, एका लाईनमध्ये पाहायला मिळत. त्यामुळे हा चेंडू नो बॉलच्या स्वरूपात घोषित केला गेलाय. येस गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज इथून मात्र विनायक तयार षटकातील. पुढचा बॉल यावेळेस भिरकावून दिलाय फ्री हिटच्या चेंडूवर. यावेळेस फ्री माइंडने स्ट्रोक कन्वर्ट. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जातोय सरळ सीमा रेषा पार. षटकार 6. षटकार पाहायला मिळालाय आणि धावसंख्या षटकाराच्या बढतीनं 29 या अंकावर धावफलक. 43 धावांचं आव्हान पार करत असताना या पद्धतीची फटकेबाजी होणं गरजेची आहे आणि सध्या तरी भाऊ मेघवाळेच्या बॅट मधून पाहायला मिळाली आहे. यावेळेस काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. पंच स्टॅच्यू या स्वरूपात तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत
त्यामुळे फेअर डिलिव्हरी आहे. चेंडू संपुष्टात येतील तिसऱ्या षटकातील 3 आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल स्थिरावेल ती म्हणजे 29 या अंकावर धावफलक. 5 षटकांचं हे 17 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल पुन्हा एकदा हलक्या हाताने दिशा दर्शवली गेली आहे. सिंगल मिळती आहे. सिंगल शिवाय काही मिळणार नाही आहे. धावसंख्या एकरी धावेने जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे 30 या अंकावर धावफलक. जय श्रीराम संघाची जी आहे येस प्लेइंग 11 आमच्यापर्यंत पोहोचली आहे. चेंडू संपुष्टात येतील 4 धावसंख्या 30 या अंकावर. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ या तिसऱ्या षटकातील अजूनही बाकी राहतोय, शेष राहतोय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज. पुढचा बॉल पुन्हा एकदा भिरकावून द्यायचं होतं. अलॉंग दी कार्पेट पद्धतीने ट्रॅव्हल होतोय. सिंगल मिळते डबलच्या प्रयत्नामध्ये जोखीम इथून मात्र पत्कारली आहे आणि 1 ते 2 सेकंदाची झालेली चुकी ती मात्र एक सिंगल मिळण्याच्या ऐवजी डबलमध्ये कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळते. धावफलकी पुढे सरसावेल 32 या अंकावर धावफलक. विजयाकरिता काहींच्या धावांपासून दूर राहताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या 2 षटकांमध्ये आपल्याला इक्वेशन सुद्धा आमचं लाईव्ह स्क्रीनला पाहायला मिळेल. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल बॅटच्या फेसमध्ये उडवले गेले. चेंडूला फटका फसलाय की काय? यस डेफिनेटली फटका फसलाय. विकेट होईल पतन. परतावं लागेल अंतिम चेंडूवर वैभवला तंबूच्या आसऱ्याला. थँक्यू सो मच डीजे. षटक क्रमांक 3 संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 धावसंख्या 32 आणि विजयाकरिता 12 चेंडू आणि 11 धावेची आवश्यकता इथून मात्र भासती आहे. आपण पाहताय जय श्रीराम संघाची प्लेइंग 11 लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचली आहे. रोहित पाटील, महेंद्र राव, जय भानुशाली, आकाश टाणगे, दीपेश, त्याच्यानंतर विशाल घाटाळ, समीर जाधव, मनीष हारड, चिराग भोईर, निखिल भोईर, जितेंद्र जाधव हे प्लेइंग 11चे खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहेत. राजेश दिवा, विकास दिवा आणि दयेश मिसाळ हे सध्या तरी काही मॅचला आपल्याला त्यांना इथून मात्र पाहायला मिळेल, खेळताना त्यांना पाहायला मिळेल. चला आपण नेक्स्ट मॅच पाहणार आहोत. जय श्रीराम विपक्षात आराध्य 11 ही मॅच आपल्याला इथून मात्र पाहायला मिळणार आहे. ओट मॅचच्या दिशेने आपण पोचूयात. यस 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 32 विजयाकरिता 12 चेंडू आणि आता मात्र 11 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासतीये. चेंडूपेक्षा 1 धाव कमी पाहायला मिळते. आता मात्र गोलंदाजांना थोडंसं सध्या तरी फलंदाजी पाहता गोलंदाजांना आता जेवढेही अस्त्र किंवा जो काही गोलंदाजीचा कौशल्य आहे तो पणाला लावून आता मात्र गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज ज्ञानेश्वरला इथे मात्र आणले गेलंय. जी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आतिश दाखल होताना आपण पाहताय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज ज्ञानेश्वर. पहिलाच बॉल ओहो हो यावेळेस वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त चेंडूंवरही तितकंच कशा पद्धतीने कमी करता येतील यावर भर देणं गरजेचं असेल गोलंदाजाला. धावसंख्या 33 इक्वेशन चेंज. विजयाकरिता 12 चेंडू आणि 10 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र आता मात्र भासताना पाहायला मिळेल. 12 चेंडू विजयाकरिता 10 धावसंख्येची आवश्यकता. क्षेत्ररक्षणामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये बदल घडवतात. विनंती असेल की वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. एकदा टाइम पहा आणि त्या अनुषंगाने वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. गोलंदाज सय्यार. षटकातील पुढचा बॉल हलक्या हाताने दिशा दर्शवली गेली आहे. पहा अक्षरशः धावा चोरतायत समोरून असं म्हणायला इथून मात्र हरकत नाही आहे. समोरच्या दिशेनं हा फटका कन्वर्ट केला गेलाय न म्हणता तर व्ही मध्ये सुद्धा हा फटका कन्वर्ट केलाय असं म्हणायला इथून मात्र हरकत नाही आहे. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये हा फटका कन्वर्ट होताना आपण पाहिला. सिंगल मिळाली. धावसंख्या सिंगलनं 34 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आता मात्र पाहायला मिळतं टीम सायशा क्वीन संघाचा. सन्माननीय प्रीतमजी रोडगे साहेब इथे उपस्थित होत आहेत. आम्ही विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे आणि यावेळेस प्रयत्न खूप चांगले पाहायला मिळाले. लेगबायच्या स्वरूपात 1 धाव आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाली आहे जी संघाच्या खात्यामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते ना की फलंदाजांच्या. धावसंख्या 35 या अंकावर. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज ओहो दरम्यान रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल. सिंगलनं पहा लाईफलाईन कधी कधी कुठे कुठे कामाला येते याचं उत्तम उदाहरण इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये
सायशा क्वीन संघाचे इथे मात्र पाहायला मिळतात. आतिश ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय, ज्याच्या सलग 3 चेंडू 3 षटकाराकरिता अविनाश हारड यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचं रोख पारितोषिक, 555 रुपयाचं रोख पारितोषिक इथून मात्र असणार आहे. पुढचा बॉल यावेळेस क्रॉस द लाईन भिरकावून दिलाय. फटका फसलाय की काय, आणि फटका इथे मात्र फसतोय. विकेट होईल पतन, परतावं लागेल आतिशला तंबूच्या असलेला. थँक्यू सो मच. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आयान मॅन फ्रॉम खानिवलीचा खेळाडू आयान आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना धावसंख्या 36 म्हणजे विजयाकरिता आवश्यकता असेल 8 चेंडू आणि विजयाकरिता 7 या धावसंख्येची आवश्यकता. चर्चासत्र मैदानाच्या बाहेर चालू असताना थोडंसं स्लो क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एक वेगळं माइंडसेट कदाचित सायशा क्वीन संघाचं इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. चला करूयात आपण मॅचला आता मध्ये सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल यावेळेस दिशा दर्शवली गेली या चेंडूला, फार काही मिळणार नाहीये. एकच धाव इथून मात्र मिळेल आणि एकेरी धावेने धावसंख्या पुनश्च एकदा थेंबे थेंबे तळे साचे या पद्धतीनं जाऊन पोचताना 37 या अंकावर धावफलक. 7 चेंडू विजयाकरिता 6 या धावसंख्येची आवश्यकता. पाहायला गेलं तर एक मोठा फटका सामना विजयाच्या दिशेनं घेऊनही जाऊ शकतो, पण कदाचित असं वाटतं थेंबे थेंबे तळेसाचे हेच खेळ सध्या तरी आवडले सायशा क्वीन संघाला. त्या पद्धतीने सामना लवकरात लवकर खिच्यात न घालता थोडंसं दिरांगाईनं क्रिकेटची मज्जा घेत क्रिकेट खेळाचा आनंद लुटत असताना इथे मात्र पूर्ण करत असताना षटक संपले. क्रमांक 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 38 या अंकावर धावफलक. क्या बात आहे. महाकाल महाराजचे गीत आपण इथून मात्र ऐकताय. आणि सोमवार सगळ्यांना शुभ सोमवार आणि उपस्थितांना सर्वांना पुन्हा एकदा जय श्री महाकाल. जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. वेळेच्या बाबतीत सहकार्य करणं गरजेचं आहे. कालच्या दिवसामध्ये बागड बिल्ला ग्रुपनं रोख रक्कम 1500 रुपयाची कमाई केली आणि आज मात्र त्यांची अनुपस्थिती पाहायला मिळते, कारण शाळा आहे. हां, शाळा सुटल्यानंतर ते इथे मात्र इथे उपस्थित होतील. आणि ठीक 25 तारखेला शाळेला सुट्टी असल्यामुळं स्टार्ट टू एंड त्यांचा परफॉर्मन्स आपल्याला इथून मात्र बागड बिल्ला ग्रुपचा पाहायला मिळणार आहे. मनोरंजन करणं गरजेचं आहे आणि इतक्या पब्लिक समोर त्यालाही धाडस लागतं. बागड बिल्ला ग्रुपचाही मनपूर्वक आभार. यावेळेस ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका ठोक डाला आणि इथे मात्र थाटात विजय मिळवलाय टीम सायशा क्वीन संघानं. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक आणि अर्थातच या सामन्याचं मॅन ऑफ द मॅचचं किताब जातोय. नो डाऊट 1 अँड ओनली 1 डिसिजन काय असेल तोपर्यंत एक सुमधुर संगीत ऐकूयात आणि परतूयात मॅच मध्ये.